टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत। दादा, नुकतीच पुण्यातील घटना घडली, आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबत चर्चा झाली, कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होते। निश्चित फार झालेलाच आहे। या कायदा सुव्यवस्थेची पुरती वाट लागलेली आहे, हे मान्य करण्याकरता कुठेतरी तयार नाही। हे मान्य करण्यामध्ये काही कमीपणा नाही, कारण कमीपणा रोज महाराष्ट्राचा होत आहे आणि ते जुजबी पडदा टाकण्याचा जो प्रयत्न करत आहे, त्यामुळे महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे हा अधिकाधिक तीव्र होत आहे। त्यामुळे पुरती वाट लागलेली आहे। करुणा मुंडेंनी एक फेसबुक पोस्ट केली आणि त्यामध्ये दावा केला की धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय आणि अजित पवार उद्या त्याची घोषणा करतील। आता त्यांच्या दाव्याचा आधार काय मला त्या संदर्भात कल्पना नाही, त्यामुळे अधिक भाष्य करणार नाही। आता धनंजय मुंडेंचा राजीनामा खूप आधीच व्हायला पाहिजे होता। आता जर तो काही कुठे झाला असेल तर देर आहे दुरुस्त आहे एवढंच म्हणेल। वाल्मिक कराड ज्या सेलमध्ये बंद आहे त्यातला सीसीटीव्ही बंद आहे असं खुद्द जेल प्रशासनानं पत्र देऊन कळवलंय। वाल्मिक कराडांच्या आणि नव्हे तर संपूर्ण एकंदरीत जे आका प्रकरण आहे यामध्ये सरकार या आरोपींच्या पाठीशी आहे, गुन्हेगारांच्या पाठीशी आहे। हा मूलभूत स्वरूपाचा आरोप आहे आणि या गंभीर आरोपाला पुष्टी मिळणारे एकामागे एकामागे कुठे पलंग आणणं, कुठे सीसीटीव्ही बंद असणं, कुठे अटेंडंट सोबत देणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्या आरोपाला बळ देणाऱ्या नव्हे तर हे आरोप सिद्ध करणाऱ्या या घटना एकामागे घडत आहेत आणि या अत्यंत लज्जास्पद आहेत। सामनामधून दावा करण्यात आलाय की अमित शहांनी ऑफर दिली एकनाथ शिंदेना की तुमची पार्टी भाजपामध्ये मर्ज करा, तेव्हाच तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये येऊ शकाल। हे सत्तेसाठी एकत्रित आलेला हे तिन्ही पक्ष आहे, त्यामुळे याच्यात कधी काय होईल हे माहित नाही। हे टू द सत्ता, बाय द सत्ता, फॉर द सत्ता आहे। त्यामुळे विचारांशी काही देणं घेणं नाही, निष्ठेशी काही देणं घेणं नाही। त्यामुळे अशा घटना घडल्यास, असं जर झाल्यास आश्चर्य वाटण्याची काही आवश्यकता नाही। आता अधिवेशन सुरू होणार आहे, कुठल्या कुठल्या मुद्द्यावर तुम्ही सरकारला घेणार आहात? आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबत चाललेल्या निवडणुकांच्या अनुषंगानं, बेरोजगारांच्या प्रश्नावर आणि कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आम्ही अधिवेशनामध्ये या प्राधान्याने तद्वतच विधिमंडळातील आमचे सर्व सदस्य बसून या संदर्भात साधक बाधक चर्चा करून या संदर्भातली अधिक तीव्रतेची भूमिका ठरवतील। मात्र हे प्रश्न आमचे प्रमुख प्रश्न राहतील। यामध्येच माणिकराव कोकाटे असतील, जे कृषी मंत्र्यांनी वक्तव्य केलं होतं, धनंजय मुंडे असेल, महिला अत्याचार असेल, असे अनेक प्रश्न आहेत, त्या संदर्भात काही आवाज उठवणार? माणिकराव कोकाटे तर आता हे घटनाबाह्य मंत्री आहेत आणि आता त्यांनी शेतकऱ्यांना भिकारी बनवलं आणि आता न्याय मागत असताना त्यांनाच भिकाऱ्याच्या भूमिकेत कुठेतरी बघण्याचा एक दैवाचा योग हा त्यांच्या पुढे आलेला आहे। त्यामुळे घटनाबाह्य मंत्री आता हाऊसमध्ये कसे बसतात हा प्रश्न आहे। जे आयसीएमआरच्या बाबतीत अजून निर्णय आला नाही किंवा अहवाल सादर झाला नाही केस गळती प्रकरणातला, डॉक्टर भावस्कर यांनी जो अहवाल सादर केला आहे त्याच्यामध्ये गव्हामुळे केस गळती झाली, मात्र त्यांची कुठेतरी टिंगल उडवल्या जाते असल्याचं समोर येते। त्यांची टिंगल उडवणाऱ्या लोकांनी तो जो गहू सील करून ठेवलाय, त्या टिंगल उडवणारा प्रशासन पण आहे, काही लोकप्रतिनिधी पण आहे, त्यांनी तो गहू खावा त्यांची टिंगल करण्याच्या आधी आणि मग खुशाल टिंगल करावी। त्यांचा अहवाल जो आहे तो फार आधी आला, त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं। एका विशिष्ट लॉट पुरता तो प्रश्न मर्यादित आहे आणि तो त्या लॉट पुरता न ठेवता यांनी एकंदरीत सगळी जे गोडबंगाल आहे ते लपवण्याचा प्रयत्न केला आणि तोच हिम्मतराव भावस्करांचाच अहवाल हा पुढे जाऊन आयसीएमआरने देखील तो स्पष्ट केला की त्यांचा अहवाल हा शिक्कामोर्तब केलं। आणि असं असताना या टिंगल टावाळ्या करणाऱ्यांना चपराकी बसलेली आहे, किंबहुना या टिंगल टावाळ्या करणाऱ्यांनी माफी मागितली पाहिजे डॉक्टर भावस्करांची। आणि डॉक्टर भावस्करांचा अहवाल जर खोटा असेल तर डॉक्टर भावस्कर हे त्यांचं पद्मश्री वापस करतील। त्यामुळे कशात कुठे पण राजकारण करायचं नव्हे तर शास्त्रज्ञाच्या आणि एका महत्वाच्या विषयावर हे चोर सोडून संन्याशाला शिक्षा द्यायची, हे आपल्या पालकमंत्र्यांचं, आपल्या खासदारांचं आणि आपल्या कलेक्टरांचं संपूर्ण चुकलेलं आहे। कलेक्टरनी या ठिकाणी एक प्रेस नोट काढली होती, नंतर केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा एकेरी भाषेत उल्लेख केला की कुठेतरी पद्मश्रीचा हा आपण असंच वाटतं। डॉक्टर भावस्कर हा रांगडा माणूस आहे, बुलढाणा भूषण आहे, माझे परमप्रिय आहेत, माझे जीवश्य कंठस्थ आहेत, म्हणूनचा विषय आपण निराळा ठेवू। डॉक्टरला कोण काय म्हणतं याच्याशी घेणं देणं नाही। त्यांची बांधिलकी समाजाशी आहे, त्यांची बांधिलकी विज्ञानाशी आहे आणि त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून हे संशोधन केलेलं आहे
त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या माणसावर आरोप करणाऱ्या सगळ्याच एकंदरीत प्रशासनातले असतील, राजकारणातले असतील, यांनी स्वतःच्या व्यक्तित्वाकडे एकदा झाकून बघावं. शेवटचा प्रश्न आहे. बीड येथले जे महादेव मुंडे आहेत यांची 16 महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पत्नी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली नाही म्हणून आरोपी. अत्यंत गंभीर प्रकरण आहे आणि याही प्रकरणाची CID कडून चौकशी व्हावी. हे प्रकरण का दाबल्या गेलं, याच्यात कोण होते, काय होतं, हे सगळं समाजापुढे आलं पाहिजे आणि त्यातील जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या एकंदरीत आरोपाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, ही देखील आमची मागणी आहे. हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ. कॅमेरामॅन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.